हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजची सकाळ ही खूपच खास आहे, कारण आजचा दिवस सुरू होतोय माझ्या गावातल्या या सुंदर, शांत आणि निसर्गमय वातावरणात. गावातली सकाळ म्हणजे खूपच छान असते. फर्स्ट ब्लॉग हा मुंबईमध्ये शूट झाला होता. त्यानंतर आम्ही संक्रांतीसाठी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर खूपच उशीर झाला हा सेकंड ब्लॉग टाकण्यासाठी. गावाकडची सकाळ ही खूपच भारी असते, कारण गावाकडची हवा ही स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शेत असते. या वातावरणात पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ही चालूच असतो आणि इथला प्रत्येक क्षण हा मनाला शांती देणारा असतो. सकाळ झाली, सगळे आवरलं आणि कामाला सुरुवात झाली. सगळे दूध तापवून ठेवून चहा घ्यायचं होतं, कारण गावाकडची थंडी म्हणजे बाप रे भयानक आहे. खूप थंडी आहे. चहा ठेवला आणि पीठ मळून घेतलंच होतं. आज संक्रांतीच्या दिवशी त्र्यंबकची एकादश असल्याने आमच्याकडे जो आपल्याकडे संक्रांतीचा स्वयंपाक असतो, पुरणपोळी, मांडे, हा पूर्ण स्वयंपाक संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच कधीच्या दिवशी करायचा ठरला होता. पण संक्रांतीच्या दिवशी फक्त स्वयंपाक दुसऱ्या दिवशी करायचा होता, बाकी सर्व पूजा वगैरे हे आजच करणार होतो. तर त्यासाठी साधवून कालच घेतलेलं होतं आणि साधवल्यामुळे आज सकाळी फक्त पाण्याचा सडा टाकला आणि पाण्याचा सडा टाकून त्यावरती रांगोळी काढायची होती. रांगोळी काढायला सुरुवात केली. रांगोळी काढण्यासाठी मी सर्वात पहिले निळा रंग घेतला. माझ्याकडे जे पण रंग अवेलेबल होते मी त्यातच रांगोळी काढत होते. मग निळा रंग टाकून घेतला आणि त्यावरती छोटीशी मकर संक्रांतीची रांगोळी काढत होते. आता आज मकर संक्रांती स्पेशल रांगोळी काढायची ठरलेली होती. आता मकर संक्रांती स्पेशल रांगोळी काढायची ठरली म्हटलं तर सुरुवात मी मकर संक्रांती या नावापासूनच केली. मकर संक्रांतीची रांगोळी म्हटल्यावरती यामध्ये येतात सूर्य, पतंग आणि तिळगुळाची डिझाईन येत असते नॉर्मली. मग यामध्ये मी सुरुवात मकर संक्रांतीपासून केली आणि पुढे यात काय ॲड करायचं हे विचारच करत होते. आपली रांगोळी काढायचं चालूच होतं. तोपर्यंत म्हटलं आपल्या फुलांकडे एक एक नजारा टाकावा. इथे मी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. गुलाबाचेच प्रकार आहेत, पण खूप वेगवेगळे आहेत. त्यासोबत माझी तुळस दाखवली आणि हे गावठी झाड आहे. आता आपला नजारा टाकून झाला, त्यानंतर माझ्या रांगोळीमध्ये नाव वगैरे टाकून तर झालंच होतं. यावरती मी छोटेसे पतंग काढायचे ठरवले. आपल्या आकाशात जसे पतंग उडतो तसेच मी माझ्या रांगोळीमध्ये पतंग उडत होते. त्यानंतर छोटी गोलमध्ये डिझाईन पूर्ण करत रांगोळी पूर्ण करत होते आणि फायनली माझी ही रांगोळी कंप्लीट झाली. रांगोळी पूर्ण झाली. आकाशात तसेच माझ्या रांगोळीमध्ये पतंग उडत आहे आणि मकर संक्रांतीची रांगोळी झाली. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तर रांगोळी काढून झाली. पुढचे काम आवरायला सुरुवातच करायची होती. आता पुढे स्वयंपाक करायचा. तर स्वयंपाक म्हणजे आज संक्रांतीच्या दिवशी एकादश असल्याने स्वयंपाकामध्ये उपवासाची खिचडी आणि भाजीपोळी करायची होती. आणि सोबतच खूप दिवसांपासून तुळस धुवायची होती. खूप दिवसांपासून तुळस धुतलेली नव्हती. मग म्हटलं आज तुळस पण स्वच्छ करावी. मोबाईल थोडंसं सेट करून ठेवून घेतला आणि तुळस स्वच्छ करायला सुरुवात करायचीच होती. त्यासाठी मी लागणारं सामान घेतलं. पाणी, साबण, घासणी वगैरे घेऊन तुळस स्वच्छ करायला सुरुवात केली. पण थंडी खूपच होते. इतकी थंडी तुम्ही बघताच आहे की वातावरणामध्ये सूर्य पूर्णपणे उजेडला आहे. वातावरणात ऊन पण पडलं आहे, पण तरी खूप बऱ्यापैकी थंडी वाजत होती. आता यामध्ये मी सुरुवातीला पहिले पाणी ओतून तुळस ही थोडीशी ओली करून घेतली, कारण की घासण्यामध्ये किंवा ती स्वच्छ करताना थोडीशी सोपी जावी म्हणून. रोजच आपल्याला पूजा करायचीच असते, पण रोजच्या धावपळीत आपण फक्त काय पूजा करतो, त्यामुळे आज तिला थोडं व्यवस्थित स्वच्छ करायचं ठरवलं होतं. पहिले पाणी ओतून ते ओली करून घेतली. यानंतर घासणी घेतली आणि घासणीने तुळशीच्या व्यवस्थित कडा वगैरे घासून काढल्यात. व्यवस्थित एक कडा घासून काढलात, कारण की ही जी तुळस ती मार्बलची असल्याने ती धक्का जर लागले तर पडू शकते. त्यामुळे ती व्यवस्थित घासून घेतली आणि घासून घेतल्यानंतर पाणी टाकून तिला व्यवस्थित स्वच्छ करून घेत होते.
आता माझी तुळस स्वच्छ करून झाली होती, पाणी वगैरे टाकून खाली व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं होतं. तुळस स्वच्छ झाल्यानंतर मम्मींना तुळशीची पूजा करायची होती. आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. आपल्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन असलेच पाहिजे. तर रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे, तिला हळदी कुंकू वाहणे हे आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे आणि तिला खूप महत्त्वही मानलं जातं. तुळसाची पूजा झाली त्यानंतर आज उपवास असल्याने उपवासाची खिचडी करायची होती. आता उपवासाच्या खिचडीसाठी मी बटाटे उकडून घेतले आहे आणि शेंगदाणे भाजायला ठेवले होते. तसेच उपवास नसलेल्यांसाठी भाजी पोळी करायची होती. आता सकाळचा स्वयंपाक झाला होता. थंडी तर खूप वाजत होते. म्हटलं सकाळी थोडंसं बाहेर उन्हात जाऊन बसावं. तर उन्हात बसायचंच होतं तर म्हटलं चला शेतात एक फेरफटका पण मारून येऊ. शेतात निघाले होते. शेतातले हे वातावरण खूपच छान वाटत होते. तर गावाकडचे वातावरण खूप भारी असते. तुम्ही बघताय शेतामध्ये वेगवेगळी पिके आहेत आणि ती कशी छान दिसतात. ते गावाकडच्या वातावरणात हेच एक असतं. गावाकडचे वातावरण हे कसं मनाला शांती देणारं असतं. आपल्या शहरातल्या वातावरणात आपलं जे शहरातले आयुष्य हे खूप धावपळीचं झालं आहे. त्याच कम्पेअरटूमध्ये गावातलं वातावरण किंवा गावाचं आयुष्य थोडंसं शांत आणि समाधानकारक असतं. थोडी सकाळ होऊन सुद्धा सकाळच्या फिरायला आलेले वावळ तरी बघा तुम्ही सूर्याची जी किरण आहे किती कोवळी कोवळी आणि सकाळची जे सूर्याचं ऊन असतं आपल्यासाठी पण खूप बेनिफिट असतं. कारण की सकाळच्या उन्हामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी पण भेटतं आणि आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हात व्हिटॅमिन डी भेटत असल्यामुळे आपल्याला डॉक्टर पण सजेस्ट करतात की सकाळचं ऊन तुम्ही घेतलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतो. आता वावरातून आली, फेरफटका मारून झाला, आल्यावरती आलं ऊन बऱ्यापैकी चांगलं पडलं होतं. तसं कपडे धुवायचे होते. सकाळीचे कपडे ऊन पडल्यावरती धुवून घेतले आणि कपडे धुतल्यानंतर वरती टेरेसवर आले. वरती टेरेसवर येऊन बऱ्यापैकी कपडे वाळत घालून झाले होते, सुकत टाकले होते आणि सुकट टाकल्यावरती आठवलं की आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. मग जो मोबाईलचा कॅमेरा आहे तो सेट केला आणि मग बाकीचे कपडे सुकत घालायला सुरुवात केली. आता गावाकडे असल्यामुळे साडीही नेसतेच आणि सण असल्यामुळे मग आपल्याला साडी ही नेसावीच लागते. मग बाकीचे कामे चालूच असतात. अशा हळूवारपणे सगळे कपडे सुकत घालून यानंतर मला मकर संक्रांतीची पूजा करायची होती. मकर संक्रांतीचा जो वसवा असतो यासाठी आपल्याला बोरे, ऊस, शेंगदाण्याची जी शेंगा असतात त्या शेंगा या सर्व प्रकारे लागत असतात. यासाठी मी इथे पाट मांडले, त्याच्या आजूबाजूला रांगोळी काढली होती आणि इथे अशा प्रकारे पूजा करून घेतली होती. आता उपवास असल्या कारणाने इथे खिचडीचा नैवेद्य ठेवला होता आणि उपवास होता त्याच्यासोबत खिचडी आणि श्रीखंडही होतेच. दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायचे असल्यामुळे शेतात जेव्हा गरकायला गेले होते त्यावेळेस थोडासा भाजीपाला, बोरं हे सर्व घेऊन आले होते आणि मुंबईच निघायचं म्हटलं आपल्याला भाजीपाला हा आणावाच लागतो. कारण गावाकडील भाजीपाल्याची चवच वेगळी असते. हा गावाकडील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगाच आणि तुमचं गाव कसं आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.